नमस्कार, आज आपण क्रॉफर्ड मार्केटमध्ये फक्त चॉकलेटचा व्हिडिओ करतोय, तर तुम्ही माझ्या बरोबर राहा। आज आपण फक्त चॉकलेटचा व्हिडिओ करणार आहोत। तर किती प्रकारचे चॉकलेट मिळतात ते नक्की बघा। हा बघा, हे सगळं इंडियन है। क्या बॉक्स का ये रेट क्या है? एक बॉक्स का ये 150 का एक बॉक्स है। देखो 150 ला। इसमें कितना चॉकलेट रहता है? 100 पीस रहते हैं। हाँ, ऐसा अलग अलग है, दिखाओ बघा। इसमें 40 पीस आएगा 100 रुपीज़ का। हाँ, 150 का 40 पीस आएगा। ओके। और ये वो कौन सा है? ये कोपरे का है। 200 रुपये का 35 पीस है। ओके। यांच्या दुकानात सगळे चॉकलेटच आहेत। इम्पोर्टेड चॉकलेट, इंडियन चॉकलेट, सगळं फक्त चॉकलेटने भरलेलं आहे बघा। हां, हे बघा चॉकलेट वेगवेगळे। हां, विशेष म्हणजे मराठी माणसांचं दुकान आहे। हा दादाचं आहे का? अच्छा, हा दादांचं दुकान आहे। दादा जरा दाखवाल का वेगवेगळ्या चॉकलेट्स? आणि दुकानाचं नंबर काय आहे? हा स्वस्तिक ट्रेडर्स म्हणून दुकानाचं नाव आहे बघा। आणि क्रॉफर्ड मार्केटमधून वॉकिंग डिस्टन्स आहे। विदिन 5 मिनिटमध्ये तुम्ही इथे आल। तर तुम्ही चॉकलेट घ्यायला, वाढदिवस आहे तशासाठी आपल्याला चॉकलेट हल्ली देतोच आपण, नाही का? तर कोणाच्या वर्गात मुलांचा वाढदिवस असलो तरी आपल्याला विचार पडतो की नेहमी नेहमी एकच चॉकलेट काय द्यायचं। तर हे वेगवेगळे चॉकलेट्स तुम्हाला इकडे बघायला मिळतात बघा। कितीतरी प्रकार, आपल्याला तर माहिती पण नसतात हे असे चॉकलेट असतात म्हणून, नाही का? आपण ठराविक कॅडबरी, 5 स्टार वगैरे असा चॉकलेट देत असतो। आणि जेली बिली असं सगळं असतं ना आपल्याकडे। तर हे बघा किती सुंदर सुंदर गोष्टी आहेत त्यांच्याकडे। हा सगळ्या इम्पोर्टेड वगैरे चॉकलेट्स आहेत त्या तिकडे आहेत। आणि बाकीचं मिओनीज, शेजवान चटणी असं पण त्यांनी, मराठी माणूस बघा असा बिझनेस करू शकतो। आपण म्हणतो मराठी माणसाला काही येत नाही, पण मराठी माणसालाही सगळं येत असतं। ते करायची धमक असायला पाहिजे माणसामध्ये, तर माणूस सगळं साध्य करू शकतो, है की नाही? हिम्मत करायला पाहिजे। मी म्हणते मारवाडी लोक, गुजराती लोक जशी हिम्मत करतात, कन्स्ट्रक्शन चालू असताना दुकानं घेऊन ठेवतात, तसा आपला मराठी माणूसही पुढे गेला पाहिजे। छान आहे ना व्हिडिओ? कसा वाटला तुम्हाला? हे बघा, इथे सगळं असं क्रॉफर्ड मार्केट आहे। इथे बरीचशी दुकानं फक्त चॉकलेटसाठी प्रसिद्ध आहेत। हे बघा, हे पण एक असं ड्रायफ्रूट विथ चॉकलेट असं आहे, हे की नाही? फ्रूट। इकडे पण एक चॉकलेटचं दुकान आहे। हे बघा, वेगवेगळ्या प्रकाराचे चॉकलेट्स आहेत बघा। हे बघा, बघितलं? चॉकलेट, ड्रायफ्रूट असं मिक्स दुकान आहे तिकडे। हे बघा, इथे पण भरपूर चॉकलेट्स आहेत। जिथे तुमची नजर जाईल ना तिथे तुम्हाला फक्त चॉकलेट, ड्रायफ्रूट, चॉकलेट, ड्रायफ्रूट असं सगळं मिळणार आहे। आणि वेगवेगळे हे तुम्हाला सॉसेस वगैरे सुद्धा इथे मिळतात। पिझ्झा, पास्तासाठी आपण म्हणतो ना, जे काही गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या तुम्हाला इथे मिळतील। ह्या दुकानाचं पण नाव आहे आत्मप्रकाश आवटे, असं या दुकानाचं नाव आहे। तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ माझा? लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ आणि नवीन विषय। तोपर्यंत बाय बाय।